आणि जगाचा उद्धार करण्याकरता जी तत्वज्ञान देते तिला माऊली म्हणा. विठाला विठाला काय केलं माझ्या ज्ञानोबरांनी? नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला मोती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अंग हाताय लागली. एखादा देव उठला तर नारळ आहे तिकडं, लिंब आहे तिकडं. विठाला विठाला असल्या चालीच नको आपल्याला. एक तर अर्धा तास आपल्या हातात शिल्लक राहिलाय. या जगामध्ये महाराज जी तत्वज्ञान देते त्याला माऊली म्हणतात बरं का. पहिली माऊली गोपीचंदची आई मैनावती. स्वतःचा मुलगा राजा होता गोपीचंद, पण तत्वज्ञान दिलं. लक्षात ठेव म्हणले महाराज, रावणा एवढी तुझ्याकडे संपत्ती नाही. सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. या जगामध्ये महाराज काही बरोबर येत नाही बरं का. पहिले लकडी बाद में लकडी देख तमाशा लकडी खा. सगळे लाकडच बरोबर आहे शेवटपर्यंत. विठाला 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 महाराज ज्ञानोबरायला सुद्धा माऊली म्हटलं गेलं. अलग लक्षात. अशा श्रुतिरूपी मैयाने विचार केला. वेद वाणून तव चांग, जवन दिशे तुझे अंग, मग मातया मुग एके पांती. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. मन वाचातीत तुझे स्वरूप, म्हणून आमाप भक्ती केले. या जगामध्ये महाराज भक्त बनल्याशिवाय पर्यायच नाही. ज्या सुखा कारणे देव बेडामना, ज्या सुखा कारणे देव बेडामना. वैकुंठ सोडोने संत सदने राहिला. काय माझ्या ताईनी सुंदर गायले हो. देव भुलला बाबासी, देव भुलला बाबासी. सांडोनिया वैकुंठासी. अंतकरण पाझरलं जातं महाराज परमान म्हणताना. विठाला विठाला भक्तीशिवाय महाराज परमात्मा भेटत नाही. भावे न देव कले नरेंद्र, भावबळे आकळे रवी नाकळे. अलग लक्षात. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला महाराज. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. थोडेसे आता वेळ कमी असल्यामुळे सगळेच आपण म्हणू शकत नाही बरं का. आज एकट्याच्या पोळीवर तू फेतो मी उशिरा सुरू केला म्हणून. विठाला विठाला नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगाना, स्वरूप सुंदर नांधाळा देखाना. कैशी जीव शिव तयाशी भावना, पंचभौतिक पंच प्राण. नव्हता गाव शिव पहिला याशी काही, आचा सहित लयातीत झाले. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासी. ठाईचाची काळा अनादी बहुकाळा, म्हणून वेदा चाळा लाविला गे माय. ठाईचाची काळा अनादी बहुकाळा. त्याला जर विचारात मध्ये घ्यायचं गेलं तर ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. कोणत्याही बाजूने देवाचं आकलन होत नाही, पण भक्तीमध्ये मात्र परमात्मा आपलासा होतो बरं का. म्हणून वेदाच्या रुच्याने महाराज त्या मैयांनी ठरवलं की आपल्याला गोपिका बनलं पाहिजे, एक विशिष्ट प्रकारचे भक्त बनलं पाहिजे. आणि महाराज त्या आल्या महाराज गोपिका काय झाल्या. कोणे सोना कोणे लेकी, कोणे एके स्वतंत्रा. अलग लक्षात. गोपिका आल्यानंतर देवाने विचार केला की परित्राणाय साधूना, साधूचं रक्षण करण्याकरता सती आणि सत्पुरुष, सतीचं आणि सत्पुरुषांचं महाराज साधू संतांचं ऋषीमुनीचं संरक्षण करण्याकरता परमात्मा सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आले परमात्मा अवताराला आले. कुठे आले कसे आले सगळ्याला माहीत आहे. आणि अवताराला आल्यानंतर सांगितलं नंदाच्या घराना, नंदाच्या घराना
आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप हे नंदाच्या घराला मजने गोकुळाला. पहिलं दर्शन आईला दिलं बुवा. हा जगामध्ये महाराज मातृत्वाला तोडच नाही. पहिलं दर्शन आईला दिलं, जीवनातलं द्वैत गेलं आणि महाराज अद्वैताचा काला जीवनात करून टाकला. विठाला 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 दुसरं दर्शन आपल्या वडिलांना दिलं बरं का. मातृदेवो भव पितृदेवो भव. माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीने झाला येता. आलं लक्षात. केवळ आई वडिलाची सेवा केली तरी महाराज निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होतो. आणि पहिलं दर्शन आई वडिलांना दिलं. उचलेला कमळापती पायीची बंधने गळते. जगाला पहिला संदेश दिला, जो मला डोक्यावर घेतो त्याचे बंधनं नाहीशी करतो आणि जो मायेला डोक्यावर घेतो त्याला नसलेले बंधनं प्राप्त करून देतो. विठाला विठाला. पुढे तर आपल्याला कल्पना यमुना माई आडवी आली, ती बी माऊलीच होती बरं का. तिलाही महाराज पदस्पर्श केला, तिचाही काला केला. पुन्हा गोकुळातल्या माऊल्या रामकृष्ण घराला गोकुळी तुम्ही ऐकताय पण घड्याळ कुठं ऐकताय. हां, कमीत कमी तुम्हाला 12 वाजता जेवायला पाठवलं पाहिजे. 11:15 झाले बरं का. काही चिंता करू नका. जास्त आपल्याला काय किती सांगितले तरी कुठं लोकांच्या लक्षात राहत आहे. कीर्तन झालं की बुवाच्या दर्शनाला गर्दी. जेवढं ऐकलंय तेवढं तुमच्या चरणावर. आम्ही चाललो मोकळ्या डोक्याने उचापात्या करायला. विठाला विठाला. त्यामुळे आपल्या कामापुरतं जेवायपुरतं आपली ड्युटी करायची. ते मैल कोल्यासारखी. ते मैल कोले होते 25 महाराज. 25 किलोमीटर फिरायचे सायकल आणि ते डबडं घेऊन. 3 टोपले टाकायचे. झाला रोजगार पक्का. विठाला विठाला. आता मैल कोल्यासारखं थोडीशी माती फेकायची जराशी. परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आलं. केवढा मोठा आनंद महाराज. गोकुळीच्या 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 सुखा अंत पार नाही लेखा. हा बाळकृष्ण नंदा घरे आनंदाला नर नारी. अहो केवढा मोठा आनंद. गुडिया तोरणे करीत कथा गाती गाणे गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला. अरे आवाजाला चिरकर म्हण की पिरकर म्हण. इकडे दोघं बसले. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. विठाला विठाला. एक जणाला लय जांभूळ खाण्याचा शौक. जांभूळ खाता खाता एक काळा भुंगा आला जांभळासारखा मोठा. आणि एक जांभूळ खाल्लं, दुसरं खाल्लं आणि टाकला ना भुंगा तोंडात. दाढे खाली रगडलं. त्याने चिर्र केलं. म्हणलं तू चिर्र कर की पिर कर, तुला वशिल्यावर आणलाय. आमच्या वाणी महाराजाचा वशिला म्हणून आलो इथं काशीला. काशी करायला नाही बरं का. विठाला विठाला. काय आनंद होता त्या गोपीत. गवळण म्हणती गवळण गवळण म्हणती गवळण पुत्र झाला यशोदेला. हो गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला यशोदेला. गवळण
ती गवळणीला. काय महाराज केवढा मोठा आनंद. कृष्ण गोकुळी जन्मला त्याच्या कपडा सुटला. तुम तो ठहर. आम्हाला अशाच चाली येतात बरं का. अशाच चाली येतात आम्हाला, तुमच्यासारख्या नाही. विठाला विठाला हा थोडा थोडा मसाला ठेवावा लागतो. नाही तर महाराज दुपारी जरी कीर्तन सुरू केलं तर लगेच महाराज असे झटके आणतात. बुवा जवळ येईल अजून लगेच झटके आणतात. त्याच्यामुळे मध्ये महाराज ही फवारणी ठेवावं लागते बरं का. म्हणजे मग माणसं कोमत नाही जात, जोमत येतात. विठाला विठाला विठाला. एवढा मोठा आनंद महाराज. वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका. गवळण जसवंते पै सांगे आलिया कृष्णाचे ने मागे. हे ने मो श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. हो तळवे तळहात टेकिता राम्या गुडघ्याने रांगत. रंगाने रंगनाथ पंढरपुरात. कशाला पंढरपुरात, ताईकडेच पंढरपूर आलंय ना. विठाला 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 विठाला. काय गोड गोड कवळण येत बरं का. चाली बी अशा आहेत ना की माणसाला असा आनंद देतात, आनंदाच्या उकळ्या येतात बरं का. तळवे तळहात टेकीत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका होत्या. काहीतरी निमित्त करायचं. पहिली जी गोपिका होती महाराज, घरातून जाऊन देत नसायची. पूर्वीच्या सासवा म्हणजे कडक सासू. जी सासू सुनेच्या डोळ्यातून दिवसातून एकदा तरी आणायची आसू, तिला म्हणायची कडक सासू. आताच्या सगळ्या शिळपट सासवा. विठाला विठाला काय चालतच नाही सासवाचा. आत्या म्हणलं की दिवसभर वाट्यावर पंक्चर म्हातारी. उठायची काय ताकद आहे सुनेच्या पुढं. विठाला विठाला विठाला. काय जमाना होता महाराज जुन्या कालामध्ये. डोक्यावर पदर घसरतोय का पदर. डोक्यावर पदर, पतीचा आदर. आणि तिला म्हणावे खरी इंडियन मदर. आता आदरही नाही, पदरही नाही, कदरही नाही. विठाला विठाला विठाला. जुन्या जमान्यामध्ये एखाद्या माऊलीला म्हणलं कमले तर ती जी म्हणायची बरोबर ना. आणि आता म्हणलं कमले ती म्हणती कशाचा जी शब्द राहिलाय वा. काय जुन्या काळात महाराज 4-4, 5-5 पाहिल्या दळण दळायची ह्या माऊल्या. म्हणून तब्येती धडधाकट असायची. आणि गाणे बी महाराज हरिश्चंद्राची कथा, शिराळाची कथा, चांगुणाची कथा. आता कशाची कथा. कुठंतरी पावशर डाळ दळायची, मिक्सरमध्ये ती डाळ टाकायची, बटन धरून बसायचं. रुसला म्हातारा बसला दारात, आली भूताची वरात. म्हातारा घुसला घरात की भुर्र झालं पावशर. काय इंद्रियाला व्यायाम होणार आहे हो. नटुनी थटुनी बसली सडकावरी ग. आली बाई रिक्षा चालली पंढरपुरी ग की भुर्र. मालच तसा काढावा लागेल, कारण सगळ्या आमच्या माऊल्याच्या आहेत. काल्याचं कीर्तन आहे. विठाला विठाला. आज गोपाळाला काला नाही. आज आमच्या सगळ्या गोपिकेलाच काला आहे. विठाला विठाला विठाला. काय सासू सुना होत्या महाराज. सून सुद्धा महाराज सासूला आई म्हणायची. आणि सासू सुनेला लेकी सारखी सांभाळायची. आणि आताच्या सांगू तुम्हाला, सासू सुनेचं भांडण दोन्ही पण फटकळ तोंडान. सासूनी सुनाच्या कानाखाली लावली, सून पण सासूच्या कमराला चावली. झालं वाटतं नाही का. एवढं पुष्कळ होईल आपल्याला. विठाला विठाला. अरे या जुन्या मावल्या रामाचा पाळणा, कृष्णाचा पाळणा, दशावताराचा पाळणा महाराज पाळणीच्या पाळणे पाठ होते. आणि आताच्या पहिल्या दिवशी जन्मला बाळ, त्याने मागितलं खायला केळ, त्याच्या जन्माचं झालं वाटूळ.
आता हीच वाटोळं करायला निघाले, दुसरं कोण वाटोळं करायला यायचंय? विठाला विठाला दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाने केला याचे मन गोटा. बाळ पाण्यातून करताय या टाटा. आता काय टाटा करतय का? मोठा झाल्यावर मोठा गोटा घालताय, ते नंतर कळेल. नको टाटा म्हणून नको काय करू. अशी परिस्थिती बुवा जुन्या काळामध्ये गोपिका होत्या. डोक्यावरचा पदर काय हलेल, घराच्या बाहेर जायचंय, सासूला विचारल्याशिवाय जाता येत नाही. मग काय केलं? ही कर्म परश्रुती. यांनी महाराज एक नवल केलं. भरीला बुलांडो निरिता करी घाटा, मिस पानियाचे गोविंदाची चाटा, चाले झडगणा उसंतो निवाट. पाहे आता आवाज बी महाराज पंक्चर व्हायला लागलाय. पाहे पाळतोने उभा तोची निट, चाळा लावीला गोप गोपीनाथ. घरातले सगळे हांडे उलटे पालटे केले आणि सासूला सांगितलं, आत्या घरामध्ये पाण्याचा थेंब नाही, आता पाण्याला गेलं पाहिजे. आता पूर्वीचे सास होते, तुला काही सांगायला पाहिजे. अगं मला पॅरलीच झालाय, वारीला लोक आलेत, पंगत झाल्यानंतर जर पाणी लागलं तर काय मी जाऊ का पाण्याला? तुला कळत नाही आपल्याकडे वारकरी आलेत म्हणून. आणि घेतला ना हंडन महाराज, दिसेल त्याला विचारायचं, यही मेरा श्यामाया है न गोकुल में पता पाया है, न वृंदावन में नजर आया है. बताओ नदी अवश्या यही मेरा श्यामाया है. अरे दिसेल त्याला वेड्यासारखं विचारायचं. क्या बात आहे. या म्हाताऱ्याहून किती म्हाताऱ्या उचलून टाकायच्या सांगा तुम्ही आता. विठाला विठा इथल्या नाही घाटावर बिगर कामाच्या पडलेल्या. विठाला विठा काय क्रांती केली महाराज आमच्या मातावर्गाने बरं का. जगाच्या इतिहासात भक्ती केली गोपिकेने महाराज. सगळ्या संतांनी त्यांचं वर्णन केलं. कबीर कबीर क्या कहे जाइए जमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. यथा ब्रज गोपिका नाम. नारद महर्षीने 84 सूत्र लिहिले महाराज आमच्या मैयावर. सामान्य गोष्ट नाही बुवा. डोक्यावर हंडा घ्यायचा. आले धावती धावती भेटी होईल मोन, हातवती टळले वेळ माझा उरला शीण. आता काय करू सांगा मज भेटेल कैसा, आता काय करू सांगा मज भेटेल कैसा. लाविती उशिरा बहु ओढीती ओढा. काय मला तळमळ होती त्यांच्या भक्तीची. पहिलं तो गे काऊ कोकता आहे. जर देव भेटला, अहो भेटण्याचा जाऊ द्या, फक्त परमात्मा निघाला होता रथामध्ये. गवळण म्हणती शोधायला कुठे गे सावळा, का रथ शृंगारी सांगे बो मजला. अक्रूर उभासे बाई गे साधनी. याला परमार्थ म्हणतात. परमार्थाच्या 10 अवस्था प्राप्त झाल्याशिवाय गोपी भाव प्राप्त होत नाही. चिंता, जागर, उद्वेग, ताणव, मलिनांगता, प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह. आणि जर देव भेटला नाही तर मारा त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. विठाला विठाला काय तळमळ हो त्यांची. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करे शेणे. जर देव भेटला नाही तर ते म्हणायच्या, भेटवावो त्याशी चरण झाडीन केशे, मी तो सगुण रूपाशी भाळले. भेटवावो त्याशी चरण झाडीन केसे. जर मला देवाची कोणी भेट घालून दिली ना, ते मी त्याचे चरण माझ्या केसाने. पूर्वी शरण जाण्याची पद्धती होती. वही काय भावे महाराज, काय भक्ती या मातृत्व वर्गामध्ये.
आणि म्हणून जगामध्ये महाराज वेदाच्या मयाने विचार केला, भक्ती केल्याशिवाय आपल्याला परमात्मा भेटणार नाही. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार व्हावा जर वाटत असेल तर देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. आणि म्हणून महाराज त्या डोक्यावर हंडा घ्यायचा आणि दिसेल त्याला विचारायचं, यही मेरा श्यामाया आहे. आलं का लक्षात? आणि काय देवाची लीला महाराज, जाता जाता दिलं ना दर्शन. तैशे कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, श्री गुरु पैसा भेटीची का. कसं दर्शन दिलं? तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगनाथ सोन्या देखीला सये, रंगाने रंगनाथ सोन्या देखीला सये. एका हाती लोण्याचा कवळू मुख माखिले आळू माळू, चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा सय. झालं ना दर्शन? आणि दर्शन झाल्यानंतर ती सांगते, न मला देखील कृष्ण रूपी बिंब सावळी स्वयंभ मूर्ती हारीची, मन निवाले समाधान झाले. झालं ना समाधान? या समाधानाचं नाव आहे काला विठाला विठाला. इथे काय गाय नटले महाराज बरं का, आमचे भीष्म पितामह बसलेले. माझी जरा तब्येत 2-4 दिवस झालं जरा बरी नाही, त्याच्यामुळे जरा आवाजही ठीक राहिलेला नाही बरं का. पण आता गोड करून घ्या बरं का. का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. खूप तब्येत खराब होती, पण असं महाराज समोर वाणी महाराज आहेत ना, हां त्यांचं नावच वाणी. व्यापार कसा करायचा चांगलं कळतंय त्यांना. विठाला विठाला बाबा म्हणतात चिंता करू नको, जरी तू खाली पडला तर तुला औषध देतो म्हणले. आणि खरंच महाराज त्यांनी एकदा औषध दिलं मला. ज्यावेळेस आम्ही पंढरीच्या राया कॅसेट काढली, त्या रेकॉर्डिंगला बाबा होते, महाराज होते बरं का, कल्याण गुरुजी होते. आणि काय झालं महाराज, त्या येशीमुळे माझा आवाज बसला. आलं लक्षात? त्यावेळेस आम्ही कॅसेट काढली, आवाजच चालत नाही म्हणले, मी तुम्हाला औषध देतो. लगेच खाली उतरले, स्टुडिओच्या एका हॉटेलमध्ये गेले आणि भला एवढा मोठा कात उकळून आणला आणि पाजला. आणि माझा कृष्ण देखला काय गवळण गायली, विठाला विठाला. तुम्ही औषधच काय, तुम्ही माती दिली तरी कुणी मातीत जाणार नाही. विठाला विठाला. असं द्या, काय हरकत नाही बरं का. काय सांगत होतो तुम्हाला? कीर्तन. एकदा म्हणलं मी काय सांगतो, तुला कशाला आणलाय म्हणले, उघड उघड खाऊ नको.